तर नमस्कार मंडळी, मी राजकालकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आजचा व्लॉग बनणार आहे आगळा वेगळा, कारण की पेरणीला सुरुवात झाली आणि आमच्याकडे कसं माहिती आहे की आमच्याकडे बैलांनी नांगरत नाही, कारण की आमच्याकडे बैलबिली इथे कुठल्या भागात नाहीत, तर आम्ही ट्रॅक्टरनी नांगरणी करतो. आणि आता सुरुवात कधीपासूनच झाली, पण आम्ही लेट करतो. आणि मित्रांनो, इकडं पेरणी चालू आहे, इकडं आई इकडं पेरणी करते. तर गावात एक टावर पण झाला आहे नवीन, तर बघू शकता BSNLचा. आणि हा बघा, आईने आणलाय पेरण्यासाठी भात. बघा, कांदा काय ठेवला काय माहीत नाही आईने, पण आई बोलते कांदा ठेवायचा, कारण की कांद्यासारखा भात येतो असं काहीतरी बोलते आई. तर अजून दुपारची वेळ आहे, 3:30ची वेळ आहे आणि आई इकडे पेरत होती या बाजूला. आम्ही आई आणि मीच आहोत ह्यावेळी पेरायला, मम्मी पप्पा गेलेत कामाला. आणि आता हा तरवा पेरलेला तरवा आता सारखा करायचा आहे. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे, आता भुसा आहे, म्हणजे माती भुसभुशीत आहे, तर ढिपल्या फोडाय काय टेन्शन नाही. ढिपल्या जास्त नसतात, माती आहे भुसभुशीत. तर मित्रांनो, हा पेरलेला तो असा फक्त करायचा, तुम्ही पाहू शकता. हे दाणे आहेत ना भाताचे, ते मातीत लपवायचे असतात, जेणेकरून पक्षी बघत नाहीत हे दाणे जास्त आणि खाईत पण नाहीत. सारखा करून घ्यायचा सगळीकडे. तर इकडं हा पण वरती आमचा शेत आहे, ही सगळी आमची शेत आहे इथून आसपास जवळजवळ. आणि मित्रांनो, त्या साईडला अजून व्हायचं आहे. आणि तर मंडळी, एक तरवा पेरून झाला आहे आणि आई तिकडं ढिपल्या फोडते. ढिपल्या म्हणजे एवढं येतात, जरा ढिपल्या येतात त्या फोडते. आणि जो भात आहे ना हा वरती पेरलेला, तो वरून त्यावरती माती टाकून असं जरा सारखं करायचं, म्हणजे ते पक्ष्यांना पण दिसत नाही आणि रुजतो पण चांगला. तर अजून तो एक तरवा आहे. परत दाखवू तर हा एक वरती एक तरवा आहे, आणि बघाल तर तिकडे एक अजून एक तरवा आहे त्या बाजूला. तर आणि तो पण तिकडे एक शेत आहे. पण आधी 4 तरवे नांगरून घेतले आहेत आणि वाजलेत आता 4 वाजलेत. तर बघू 4ही तरवे होत आहेत का आमच्या दोघांनी. तर आईने तिकडे सुरुवात केला आहे, पाहू शकता. आईने तिकडे सुरुवात केला आहे, तिथपर्यंत एवढा सारखा करून झाला आहे. आता हा भाग फक्त राहिला आहे. तर मित्रांनो, गेली 65 वर्षे आई आमची शेती करते. 65 वर्ष म्हणजे विचारू शकतो, 65 वर्ष म्हणजे किती झाली. 65 वर्ष शेती करते. तर आई अजूनपर्यंत करते शेती. 77 वेळा लागला त्याला आता. आणि अजून आई आहे तोपर्यंत आहे शेती. पुढे कोण करणार आहे काय माहीत. आम्ही त्यांना नोकरी धंद्यासाठी मुंबईला, तर मुंबईला तर इथं पण शेतात नसणार आहे. आई आहे तोपर्यंत शेती करते. तर बघू, आता मम्मी पप्पा पण कामाला गेले. मम्मी येईल 6 वाजता, तेव्हा मदत करेल आम्हाला, हातभार लावेल. तर मंडळी, मी पण सुरुवात करतो, लगेच पटापट तरवा उगवून घेऊया. तर मंडळी, पाऊस येतोय आणि इकडचा फक्त एवढा झाला आहे, इकडचा राहिला आहे. तर आईला म्हटलं पाऊस येतो तर तो शेत पटकन पेरून घे, मग लगेच पटापट करून जाऊ. लगेच आता पाऊस पडायला सुरुवात पण झाली आहे, थेंब पडतो आहे. तर मित्रांनो, मोबाईल ठेवतो नीट, नंतर तुम्हाला दाखवतो मोबाईल, नाहीतर मोबाईल भिजेल पावसात. तर बघा, तेवढा पट्टा झाला आहे, तेवढा. आता ह्या एवढाच पट्टा बाकी आहे. नुकतंच पेरायला घेतलेलं आणि पाऊस उठायला सुरुवात झालेली. तर मित्रांनो, कसे आम्ही 2 तरवे पूर्ण केले. तर पावसात थांबून आम्ही एक तरवा पूर्ण केला. तर मित्रांनो, पाऊस थांबला आहे, मी अंघोळ करून घेतली. तर मंडळी, इकडं पप्पा आणि मी पाहून ते काम करत आहेत ह्या बाजूनं, आणि पप्पा तिकडे पेरत आहेत, पेरणी करत आहेत. आणि वरती आताच ट्रॅक्टर गेला आहे, अजून एक शेत नांगरायचं आहे. तर मंडळी, आता हा फक्त पेरायचा बाकी आहे. तर मंडळी, मी आलो आहे सकाळी. आता काल आम्ही 4 तरवे पेरले आणि मित्रांनो लगेच पाऊस आला काल. तर पटापट पेरून घेतले
तुम्ही बघितला असेल या व्हिडिओ पहिले स्टार्टिंगला बघत असाल तर मित्रांनो. आता हा बघा हा पेरायचा आहे, हा आणलाय भात, हा पेरायचा आहे.